शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी कृष्णदेव जाधव आपल्या मानदेशी बागायतदार या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत करतो. तर आज आपण मोही तालुका मान जिल्हा सातारा या गावी आमचे मित्र आहेत सचिन देवकर. अतिशय चिकाटू आणि प्रगतशील बागायतदार आहेत. तर आपण पाहू शकताय ह्यांची जी आता प्रत्येक बागायतदारांचा एक आपला स्वतःचा वेगळा पॅटर्न असतो, एक स्वतःची वेगळी प्रॅक्टिस असते. तर आता हे जे आमचे मित्र आहेत सचिन देवकर साहेब यांचा बागेची पहिल्यापासून यांची प्रॅक्टिस वेगळीच आहे. आपण बघू शकताय ही जवळजवळ 3 एकर फळबाग आहे. जवळजवळ हजार एक झाडं आहेत. ही बघा 8 ते 9 वर्षाची मोठीच्या मोठी झाडं आहेत. आणि यांची प्रॅक्टिस अशी आहे मित्रांनो की हा जो 2 झाडाच्या मधला जो बेड आहे या बेडवरती हे दरवर्षी बेडची कोणतीही मशागत न करता, कधी रोटर न मारता, बेड न चाळता वगैरे हे शेणखत जे आहे, शेणखत आणि बेसल डोस असा हा बेडवरती हा टाकून देतात. आता शेणखत जर आपण पाहिलं असता, जरा आपणच सल्ला द्या की हे जे शेणखत आपण बघताय की हे जे शेणखताचे जे गठळे झालेले आहेत, खडे झालेले आहेत, हे असे बागेसाठी योग्य आहेत का, किंवा हे कंपोस्ट आहे का, हे आपणच कमेंट करून सांगावे. आणि ह्यांची जी प्रॅक्टिस आहे मित्रांनो हे आपण बघू शकताय. ही जवळजवळ ह्यांचा रेग्युलर जो आहे हा मे बहर असतो. आणि ह्या बागेची जी तारीख आहे ही 13 मे आहे. 100% पानगळ ही यांची पहिल्यापासूनची प्रॅक्टिस आहे. ही 100% उन्हाळ्यामध्ये झाडाला ताण देऊन 100% पानगळ करतात. बघा मित्रांनो, पूर्ण पानगळ, नॅचरली पानगळ आहे. बहर धरण्यापूर्वी कोणत्याही प्रकारची इत्रेल नाही, क्रेकॉन नाही किंवा 05234 वगैरे काही न मारता हे नॅचरली पानगळ करतात. आणि दरवर्षी अशाच प्रकारे पानगळ करून जवळजवळ 20 ते 25 टन उत्पादन दरवर्षी हे घेत असतात. तर आपण बघू शकताय बऱ्याच बागायतदारांच्या बागेमध्ये फिजोरियमची मर असते मित्रांनो. आणि फिजोरियमची मर एकदा का लागली एखाद्या झाडाला तर आपण जे ह्या बेडला जी आपण मशागत करतो, बेडची चाळणी करतो किंवा खांदून खत घालतो मित्रांनो, तर ती मर जी आहे ती वेगवेगळ्या प्रकारे ही दुसऱ्या झाडांवर ट्रान्सफर होत राहते. आता ह्या बागेमध्ये सुद्धा मी आपल्याला दाखवतो की फक्त एकच झाड जे आहे ते फिजोरियमच्या मरचं झाड आहे. आणि ह्या बागायतदारांची अशी ट्रीटमेंट आहे की ह्यांनी आजपर्यंत ह्या बेडला कधीही मशागत न केल्यामुळे ती जी मर आहे ती आत्तापर्यंत कोणत्याही शेजारच्या झाडावर पसरलेली नाही आहे. जवळजवळ 1000 झाडं आहेत आणि 8 ते 10 वर्षाची झाडं आहेत, परंतु दुसऱ्या झाडावर ही मर पसरलेली नाही आहे. मग आपण थोड्या वेळामध्ये त्यांना भेटूया आणि त्यांच्याकडून जे आहे हे कशा पद्धतीची यांची प्रॅक्टिस आहे किंवा काय रहस्य आहे ते त्यांच्याकडून आपण समजावून घेऊया. तर मी आता तुम्हाला दाखवतो एकच झाड ह्या बागेमध्ये आहे की जे फिजोरियमच्या मरचं आहे, पण ते सुद्धा ते जागच्या जागी ते झाड त्यांनी स्टॉप केलेलं आहे. तर चला मित्रांनो आपण पाहूया ते झाड कोणतं आहे ते. तर हे पहा मित्रांनो, हे ते झाड आहे की ह्या झाडाला फिजोरियमची मर लागली होती. ह्या फांद्या आपण बघू शकताय, ह्या फांद्या कट केलेल्या आहेत त्यांनी. तर आपण बघू शकताय ह्या झाडाच्या शेजारचं जे झाड आहे अतिशय सुदृढ असं झाड आहे. पलीकडची, ह्याच्या पलीकडची झाडं पहा आणि ह्या झाडाच्या पूर्वेकडील झाडसुद्धा पहा. अतिशय चांगल्या परिस्थितीमध्ये झाडं आहेत. ही चारी बाजूची झाडं आपण बघू शकताय. तर बऱ्याच अनुभवी बागायतदारांच्या मते, शास्त्रज्ञांच्या मते असं येतं की आता हे जे झाड आहे फिजोरियमची जी बुरशी असते
ह्या झाडावरती ही पूर्ण झाड वाळवून टाकल्यानंतर ही बुरशी जी आहे ती ह्या झाडाच्या मुळांमधून ही शेजारच्या झाडावर ट्रान्सफर व्हायला बघते. तर ट्रान्सफर होण्यासाठी ती काय स्वतः ट्रान्सफर होत नाही मित्रांनो. आपण जी बागेला मशागत करतो, आता समजा आपण ह्या ठिकाणी खत घालण्यासाठी खड्डा काढला आणि तोच खड्डा काढल्यानंतर त्याच खोऱ्याने किंवा फावड्याने या शेजारच्या झाडावरती जर खड्डा काढला तर ही जी फिजोरियमची बुरशी आहे ती ह्या खोऱ्याच्या ब्लेडवरती लागून ती शेजारच्या झाडावर ट्रान्सफर होते आणि ती ऑटोमॅटिक बाजूच्या झाडावरती ती म्हणजे हे करायला प्रादुर्भाव करायला ती सुरुवात करते. तर आता ह्या ज्या बागायतदारांची जी ही पहिल्यापासूनची जी प्रॅक्टिस आहे की बेडची कोणतीही चाळणी न केल्यामुळे, मी मागेही त्यांना भेटलो होतो, त्यांच्याकडून ही जी त्यांची प्रॅक्टिस आहे तीच प्रॅक्टिस जी आहे ती सध्या माझ्या बागेमध्ये सुद्धा फिजोरियमची बरीच झाडं आहेत आणि त्याचा प्रादुर्भाव पाठीमागे शेजारच्या झाडांना बऱ्याच लागला होता. तर मी आता मागील 2 वर्षापासून त्यांचीच प्रॅक्टिस फॉलो करतो आहे. तर थोड्या वेळात आपल्याला ते भेटतील आणि आपण त्यांच्याकडून प्रतिक्रिया घेऊया की नक्की आपली प्रॅक्टिस काय आहे. तर मित्रांनो, आपले मित्र जे आहेत सचिन देवकर साहेब, तर आता सध्या ते बागेमध्ये आलेले आहेत. साहेब नमस्कार. नमस्कार. तर आमच्या बागायतदारांना सांगा, आम्ही मागासपासून एक व्हिडिओ काढला होता, हे जे फिजोरियमचं जे झाड आहे हे आपण जे यशस्वीरित्या हे जे झाड आपण असं जागेवरती स्टॉप केलेलं आहे, म्हणजे नेमकं ह्यामागे आपलं गुपित वगैरे काय आहे का, की ह्या झाडाची मर कोणत्याच आजूबाजूच्या कोणत्याच झाडांना पसरलेली नाही आहे. म्हणजे आपण अशी काय प्रॅक्टिस केली, म्हणजे काय असं म्हणजे कोणाच्या सल्ल्यानं केली का ती ऑटोमॅटिक होत गेली, कसं काय? नॅचरली म्हणजे आपण जी बागाची पहिल्यापासून ज्या पद्धतीने ट्रीटमेंट ठेवली आहे, हां, त्या ट्रीटमेंटमुळं मला असं वाटतंय की ह्याच्यावरती आपल्याला तो उपाय आहे. अच्छा. आता मी पूर्वीपासून कधी रान हलवत नाही, हां, म्हणजे खत घालण्यासाठी पण नाही हलवत. अच्छा. म्हणजे माझी ती सिच्युएशन आहे बागेची म्हणून, म्हणजे जरी आता पाऊस असेल तरी खत माझं काही वाहून जात नाही. हां हां, गवत वगैरे जास्त असल्यामुळे बेडवरती गवत राहतं या, मग तणनाशक नाही वापरत, हां, जमिनीची हालचाल नाही करत, अच्छा, म्हणजे मुळीला डिस्टर्ब होईल असं कोणतंही नाही करत. मग समजा ह्याची मर पसरते कधी, तर इथून एकतर माती पुढं गेली, बरोबर, किंवा इथं हालचाल झाली, इथलं क्लीन आहे, हां, तर त्या क्लीननेसमधून पण थोडंफार, जर आपण काय म्हणतो की फिजोरियमची बुरशी थांबवायची असेल तर मका लावावी. मका लावावी, ओके, हां हां. तसं जे मकेच्या मुळ्यामध्ये जे काही आहे फिजोरियमची बुरशी कॅप्चर करण्याचं, तसं काही गवतामध्ये पण ती सिच्युएशन असणार आहे. असू तर शकते. माझी गवताची जी मुळी कुठलीच हालत नाही, तर ती शक्यतो मला असं वाटतंय की म्हणजे हे सगळेच ट्रीटमेंट, जसं मातीनं हलवणे असेल, खड्डांना काढणं असेल, किंवा गवतासाठी तणनाशकनं वापरणं असेल, हां, आणि गवताची मुळी आहे तशी जागेवर राहते, त्यामुळे त्या मुळीतून ती बुरशी पास होत नसली पाहिजे. अच्छा. मग आपण जे बहरच्या दरम्यान ह्या मृग बहरच्या दरम्यान जे गवत वगैरे जे वाढतं पावसाळ्यामध्ये, मग ह्याचं व्यवस्थापन आपण कसं करता? घास कटर, ग्रास कटर वापरून, घास कटर तेच ग्रास कटर मग बेडवर टाकता का? जिथं पडेल तिथं. अच्छा. जिथं पडेल तिथं गवत घास कटर करतो. अच्छा, म्हणजे हेच म्हणजे थोडक्यामध्ये आम्ही समजू शकतो की आता आपली, माझ्या तर माहितीनुसार मान तालुक्यामधली आपली एकमेव बाग अशी असेल की ज्या बागेमध्ये फिजोरियमची मर असूनसुद्धा इतर कोणत्याही झाडांवरती ती पसरलेली नाही आहे. मी बऱ्याच जणांना साहेब आपलं नाव सांगतो की ह्यांची, देवकर साहेबांची बाग बघा, ह्यांची जी पद्धत आहे ही पद्धत म्हणजे ॲक्च्युली खूप चांगली पद्धत आहे. आता बऱ्याच माझ्यासुद्धा बागेमध्ये साहेब बरीच झाडं, 100-1 झाडं मेलेली आहेत अशी फिजोरियमची, पण आपल्या बागेमध्ये फक्त एकच झाड आहे. तर धन्यवाद. आणि बरेच वर्ष झालं हे, हां, म्हणजे याच वर्ष असं नाही, हां, पहिल्यांदा समजा हेच खोड गेले तर हे अजून मी पण हलवत नाही, हे अजून पॅक आहे, हां हां, तर ते लगेच काढायचं, डिस्टर्ब करायचं असं काही नाही. आणि ही गेल्या वर्षीपासून एक फांदी ही जिवंत आहे. अच्छा. ती गेल्या वर्षीपासून जिवंत आहे आणि त्याला फळ पण येत आहे.
मग आपण ह्याला काही वेगळी अशी ट्रीटमेंट केली, कुठलं असं औषध वगैरे टाकलं आहे असं काय? केमिकलची कोणतीही ट्रीटमेंट नाही. नाही ना. बरं, धन्यवाद साहेब, आम्हाला वेळ दिलात. तर मित्रांनो पहा, तर देवकर साहेबांनी आपल्याला एक उपाय सांगितलेला आहे. तर असेच आपण माहितीदार व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मानदेशी बागायतदार या चॅनेलला लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.